सांगलीत भाजपचा महापौर, शिंदे व शरद पवार नगरसेवकावर मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डोळा। सांगली महापालिकेच्या निवडणुकीत भाजप 39 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमतासाठी एकाच जागेची कमतरता राहिली आहे। सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून शिंदे सेनेच्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील 2 नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्नही भाजपकडून केले जात आहेत। महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही। 39 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। तर काँग्रेसला 18, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारला 3 तर शिंदे सेनेला 2 जागा मिळाल्या। सत्ता स्थापनेसाठी भाजपला एका जागेची गरज आहे। त्यासाठी शिंदे सेनेचे 2 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हालचाली सुरू केल्या आहेत। शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याशी त्यांनी चर्चा केली, तर मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून युतीबाबत ते सकारात्मक असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले। शिंदे सेनेच्या पाठिंब्यावर सांगलीत भाजपाचा महापौर होईल, पण स्थायी समिती सभापतीचा पेच मात्र फसला आहे। स्थायी समितीत संख्याबळानुसार भाजपला 8, काँग्रेसला 4, राष्ट्रवादी अजित पवार 3 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 1 जागा मिळणार आहे। स्थायी समितीतही भाजप काठावरच आहे, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षालाही सोबत घ्यावे लागणार आहे। त्याबाबतचा निर्णय मुंबईत होणार आहे।